आहे. आता आपण थोडी गंमत बघणार आहोत. बघा मुलांना, तुम्हाला इथे दिसत आहे की इथे काही विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या आधारे आपण काय केलेलं आहे. बघा मुलांना, इथे तुम्हाला काय दिसत आहे, तर इथे सर्व मुलांना एक साथ एकमेकाकडे पाहून एकाच हाताने हे कोणाचे प्रकार शिक्षकांबरोबर करता येतील व त्यांना गंमतही वाटेल. बघा, तुम्हाला इथे एक शिक्षिका दिसत आहे आणि एक विद्यार्थी दिसत आहे. इथेही शिक्षक दिसत आहे आणि एक विद्यार्थी दिसत आहेत. तर ते आपल्या विद्यार्थ्यांसोबत काय करत आहेत, तर कोन, काटकोन याचं इथे चांगल्या पद्धतीने स्पष्टीकरण देत आहे. हा कुठला कोन झाला मुलांनो? बघा, हा कोन कुठला झाला, तर हा झाला आहे मुलांनो लघुकोन. आणि हा कोन कुठला झाला आहे मुलांनो, तर हा झाला आहे काटकोन. बघा, इथे आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने स्पष्टीकरण मिळालेलं आहे. आता आपण हे करून बघायचं आहे. एक माशीचं बॉक्स जे असतं, काडीपेटीचं बॉक्स जे तुमच्याकडे नक्की असणार आहे. तर आता बघा मुलांनो, आपण काय करणार आहोत, इथे आपण करणार आहोत 2 वेगवेगळ्या रंगाच्या काड्यांच्या सहाय्याने A ते Z पर्यंतच्या कोनांची रचना अनुभवा. इथे आपण काय करणार आहोत, 2 काड्यांच्या सहाय्याने आपण आणखी गमतीदार पद्धतीने काय करणार आहोत, तर कोन या प्रकरणाचे स्पष्टीकरण देणार आहोत. तर बघा मुलांनो, इथे तुम्हाला 2 वेगवेगळ्या रंगाच्या काय दिसत आहेत, तर वेगवेगळ्या रंगाच्या तुम्हाला इथे काड्या दिसत आहे. बघा, आकृती A मध्ये दोन्ही काड्या एकमेकीवर स्थिर असून त्यांच्या मूळ स्थितीत कोणताच बदल झाला नाही. बघा मुलांनो, ह्या तुम्हाला काय दिसत आहेत, तर ह्या 2 तुम्हाला काड्या दिसत आहेत. तर त्या काड्या एकमेकांपासून वरती किंवा खाली असं आहे का, तर नाही. त्या ज्या 2 काड्या आहेत त्या समांतर आहेत. कुठलीही काडी ही वरती नाही आहे किंवा खाली नाही. तर त्या सगळ्या दोन्ही ज्या काड्या आहेत त्या दोन्ही काड्या एकाच लाईनमध्ये तुम्हाला इथे दिसत आहे. पुढे बघूया मुलांनो, इथे आपल्याला दोन्ही काड्या कशा दिसत आहे, तर समान दिसत आहे. आता तुम्हाला थोडंसं आणखी याच्यामध्ये गंमत म्हणून बघूया. तर या स्थितीत काड्यांमध्ये कोणाला शून्य कोन म्हणतात. बघा मुलांना, इथे अधिक स्पष्टीकरण आपल्याला दिलेलं आहे की या स्थितीत काड्यांमधील कोनाला शून्य कोन म्हणतात. शून्य कोनाचे माप 0° असे लिहितात. बघा, इथे सुद्धा काय झालेलं आहे, एक कोन तयार झालेला आहे. पण या कोणाचे जर आपण माप घेऊ, तर या कोणाचे माप काय असणार आहे, तर या कोणाचे माप असणार आहे 0°. आता बघा पुढे काय आहे की पुढे याच्यामध्ये आपण थोडासा बदल केलेला आहे. बघा, इथे कोन या दोन्ही ज्या काड्या आहेत त्या न वरती आहे ना खाली आहे, त्या एकमेकाला समांतर अशा आहे. त्याचं माप काय असणार आहे, 0 कोन असं असणार आहे. पुढे आणखी गमतीदार पद्धतीने मुलांना आपण शिकणार आहोत. बघा, याला नाव दिलेलं आहे 0 कोन. पुढे बघा मुलांना, आता एका रंगाची काडी स्थिर ठेवून दुसरी काडी आकृतीत दाखवल्याप्रमाणे फिरवा. बघा, 2 प्रकारच्या आपण इथे काय घेतलेल्या आहेत, काड्या घेतलेल्या आहेत. आपण याच्या आधी बघितलं होतं की दोन्ही काड्या कशा आहेत, एकमेकांना समांतर आहेत. म्हणून तिथे कुठला कोन तयार झाला बरं, तिथे 0°C हा जो कोन आहे तो तयार झाला आहे. पुढे आपण काय करणार आहोत की या काडीला आपण वरती फिरवत जाणार आहे. म्हणजेच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे इथे काय मिळतील मुलांनो, वेगवेगळ्या प्रकारचे इथे आपल्याला कोन मिळणार आहेत. तर बघूया आणखी थोड्याशा गमतीने की आपल्याला इथे काय दिसत आहे मुलांनो. तर बघा, ही काडी जी आहे ती वरती आपल्याला जाताना दिसलेली आहे. आता या दोन्ही काड्यांमध्ये कुठला कोन तयार झाला मुलांनो, तर बघा आकृती B मध्ये तयार झालेला कोन लघुकोन आहे. बघा, मागे जी काही सारणी आपण बघितली त्या सारणीमध्ये आपण अधिक स्पष्टीकरण केलेलं आहे. कशाविषयी, तर लघुकोनाविषयी.
तर ह्या ज्या दोन काड्या आहेत त्या कशा होत्या, समांतर होत्या. त्यातली एक काडी आपण उचलली आणि कुठे नेली, थोड्याशा अंतरावरती घेऊन गेलो. तर इथे आपल्याला कुठला कोन तयार झाला आहे, तर इथे आपला लघु कोन म्हणजेच लहान कोन आपला इथे तयार झालेला आहे. तर पुढे बघूया मुलांनो, हा झाला आहे आपला लघु कोन, इथे आपल्याला दिसत आहे. मग बघूया मुलांनो, पुढे आणखी स्पष्टीकरण ह्या काड्यांचे आपल्याला दिलेले आहे. तर हा आपला इथे कुठला आहे, लघु कोन. आता ही जी काडी आहे ती आणखी आपण काय करणार आहोत मुलांनो, फिरवणार आहोत. बघा, ही काडी आपण काय केली, लघु कोणापासून थोडी आणखी वरती आपण ही काडी घेऊन गेलेलो आहोत. तर इथे आपल्याला काय मिळालं आहे, 90 अंशाचा काटकोन मिळालेला आहे. किती अंशाचा, 90. काटकोन जो आहे तो 90 अंशाचाच असतो मुलांनो. याला आपण काय म्हणू, काटकोन असे आपल्याला याला म्हणता येईल. पुढे बघूया मुलांनो, पुढे काय दिलेलं आहे बघा, की पुढे या कोणाला आपण नाव दिलेलं आहे, काटकोन आपण काढलेला आहे आणि पुढे आपल्याला काय मिळालेलं आहे, विशाल कोन मिळालेला आहे. बघा मुलांनो, सारणीमध्ये आपण बघितला होता की लघु कोन, विशाल कोन आणि काटकोन. आपल्याला इथे या काड्यांच्या मदतीने काय काढता आलेलं आहे, तर विशाल कोन काढता आलेला आहे. बघा मुलांनो, आकृती डी मध्ये तयार झालेला कोन विशाल कोन आहे. आपण ह्या दोन काड्यांच्या मदतीने इथे काय काढलेला आहे, तर विशाल कोन काढलेला आहे, ज्याचं माप 90 अंशापेक्षा कसं असतं, जास्त असतं. तो कुठला असतो मुलांनो, तो विशाल कोन असतो. पुढे बघूया मुलांनो, 90 अंशपेक्षा मोठा परंतु 180 अंशपेक्षा लहान असलेला कोणाला विशाल कोन म्हणतात. बघा मुलांनो, मगाशीच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की हा जो विशाल कोन आहे तो कसा असतो, 90 पेक्षा मोठा परंतु 180 अंशपेक्षा लहान असलेला कोणालाच आपण काय म्हणू मुलांनो, त्याला आपण म्हणूया विशाल कोन असे आपण त्याला म्हणतो. पुढे बघूया, अधिक स्पष्टीकरणासह आपल्याला आणखी पुढच्या पद्धतीने सांगता येईल की ही जी काडी आहे ती आपण आणखी फिरवलेली आहे. आणि बघा, ती फिरवून आपल्याला काय मिळालेलं आहे, तर ती फिरवून अशा स्थितीमधील कोन म्हणजे सरळ कोन होय. ती काडी बघा आपण काय केली आहे, ज्या माचीसच्या काड्या आहेत त्या आपण फिरवली. पहिले आपल्याला काय मिळालेलं आहे, लघु कोन मिळाला आहे. दुसरा आपल्याला इथे कुठला कोन मिळाला आहे, तर काटकोन मिळालेला आहे. त्यानंतर तिसरा कोन आपल्याला कुठला मिळाला, तर विशाल कोन. आता हा जो कोन आहे त्याला आपण काय म्हणूया मुलांनो, सरळ कोन म्हणूया. आता याला सरळ कोन कसं बरं म्हणणार, ह्या ज्या दोन काड्या आहेत मुलांनो त्या आपण काय केल्या आहेत, समोरासमोर ठेवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काय केलेलं आहे मुलांनो, एक कोन काढलेला आहे आणि त्या कोणालाच आपण काय म्हणूया, तर त्याला म्हणूयात आपण सरळ कोन. तर पुढे बघूया मुलांनो, अधिक स्पष्टीकरणासह आपल्याला पुढेही सांगता येईल की याला सरळ कोन असे नाव दिलेले आहे. पुढे बघा मुलांनो, काडी पुन्हा आकृती ई मध्ये बाणाच्या दिशेने दाखवल्याप्रमाणे फिरवली तर आकृती एफ मधील कोन मिळतो. बघा मुलांनो, ह्या ज्या दोन काड्या आहेत त्या कशा केल्यात, आपण समांतर केलेल्या आहेत आणि तिथे आपल्याला कुठला कोन मिळालेला आहे, तर तिथे आपल्याला सरळ कोन मुलांनो मिळालेला आहे. आणि तो जो सरळ कोन आहे तो 180 अंशपेक्षा कसा आहे, जास्त आहे. तर पुढे बघूया मुलांनो, पुढे असं असणार आहे की ती जी काडी आहे ती आपण काय केलेली आहे, ती काडी आणखी आपण फिरवलेली आहे. तर इथपर्यंत आपण काय केलेले आहे, ती काडी फिरवताना आपल्याला इथे दिसलेली आहे. बघा मुलांनो, काडी पुन्हा आकृती ई मध्ये बाणाच्या दिशेने दाखवल्याप्रमाणे फिरवली तर आकृती एफ मधील कोन मिळतो. आपल्याला इथे बघा आणखी 180 अंशपेक्षा मोठा कोन आपल्याला इथे मिळालेला आहे. पुढे बघूया मुलांनो, याला आपण काय आहे, हा जो कोन आहे तो 180 अंशपेक्षा कसा आहे, मोठा आहे. हा जो कोन आपण इथे तयार केलेला आहे तो जो कोन आहे तो कशापेक्षा मोठा आहे, तर 180 अंशपेक्षा कसा आहे, मोठा इथे आपल्याला दिसून येत आहे.
पुढे बघूया मुलांनो, अशा कोणाला प्रविशाल कोन म्हणतात. अशा कोणाला आपण काय म्हणतो मुलांनो? प्रविशाल कोन. प्रविशाल म्हणजे काय? तुम्हाला तर सांगितलेलं आहे की विशाल कोन म्हणजे काय, की मोठा कोन ज्याचा जे माप आहे इथे. आणि प्रविशाल म्हणजेच काय मुलांनो? प्रविशाल म्हणजेच की विशालापेक्षाही मोठा कोन, त्याला आपण काय म्हणतो? प्रविशाल असं म्हणतो. तर पुढे बघा मुलांनो, प्रविशाल कोन 180 अंशपेक्षा मोठा व 360 अंशपेक्षा लहान असतो. हा जो कोन आहे मुलांनो, तो जो कोन आहे त्याला आपण काय म्हणतो? प्रविशाल कोन म्हणतो. हा जो प्रविशाल कोन आहे तो 180 अंशपेक्षा मोठा पण 360 अंशपेक्षा कसा असतो? लहान असतो. त्याच कोनाला आपण काय म्हणतो मुलांनो? तर त्या कोनाला आपण म्हणतो प्रविशाल कोन असे म्हणतो. हा प्रविशाल कोन आपण इथे बघितलेला आहे. पुढे आहे ही जी काडी आहे, आपण तीच काय केलेली आहे? पुढे पुढे फिरवत नेऊन पुन्हा काय केलं आहे? त्याच काडीवरती ती काडी आपण ठेवलेली आहे. पुढे बघा मुलांनो, आकृती F मधील काडी एक फेरा पूर्ण करून पुन्हा मूळच्या स्थितीत आकृती G प्रमाणे येते. एक फेरा कसा केलेला आहे मुलांनो? पूर्ण केलेला आहे. तर बघा, सरळ कोनापर्यंत 180 अंश व सरळ कोनानंतर 180 अंश असे एकूण 360 अंश काडी फिरली आहे. ही काडी किती फिरलेली आहे? तर ही काडी सरळ कोनापर्यंत 180 अंश व सरळ कोनानंतर 180 अंश असे एकूण किती फिरली आहे मुलांनो? तर ही काडी फिरली आहे 360 अंश अशी ही जी काडी आहे ती फिरलेली आहे मुलांनो. पुढे आपण बघूया. तर मुलांनो, अशा प्रकारे तयार होणाऱ्या कोनाला पूर्ण कोन म्हणतात. बघा, ही जी काडी आहे ती पूर्ण एक फेरी पूर्ण केलेली आहे, म्हणून त्या कोनाला आपण काय म्हणूया? तर त्याला म्हणूया आपण काय? तर पूर्ण कोन असं आपण म्हणूया. अशा प्रकारे तयार होणाऱ्या ह्या ज्या कोनाला आहे त्या कोनाला आपण काय म्हणूया मुलांनो? त्या कोनाला आपण म्हणूया पूर्ण कोन असे म्हणूया. पुढे बघा मुलांनो, अधिक स्पष्टीकरण दिलेलं आहे. इथे पूर्ण कोन असे याला आपण म्हटलेले आहे. तर बघा, पूर्ण कोनाचे माप 360 अंश असते. बघा, पूर्ण कोनाचे माप किती असते मुलांनो? 360 अंश असे असते. हा झालेला आहे आपला पूर्ण कोन. आणि त्याचे जे माप आहे ते किती आहे मुलांनो? तर 360 अंश असे आहे. इथे आपण पूर्ण कोनाचे काय बघितलेत मुलांनो? माप बघितलेले आहे. आता गणितामध्ये आपण काय करणार आहोत? थोडीशी गंमत करणार आहोत. बघा मुलांनो, इथे सुद्धा आपल्याला काय दिलेले आहेत? 3 चित्र दिलेले आहेत. पहिलं चित्र कसलं आहे मुलांनो? तर घर आहे. घरामध्ये बघा वेगवेगळ्या वस्तू तुम्हाला दिसत आहेत. दुसरं चित्र कुठलं दिलेलं आहे मुलांनो? तर दुसरं चित्र दिलेलं आहे बागेचं. आणि तिसरं आपलं आहे निसर्गाचं चित्र आपल्याला इथे दिलेलं आहे. तर हे चित्र देण्याचं कारण काय आहे मुलांनो? तर हे चित्रामध्ये सुद्धा आपण काय करू शकतो? कोन शोधू शकतो. जे आपण इथे कोन बघितलेले आहेत, विशाल कोन, काटकोन, लघुकोन, हे जे कोन आपण इथे स्पष्ट केलेले आहेत तेच कोन आपण ह्या चित्राच्या माध्यमातून सुद्धा अधिक चांगल्या प्रकारे शिकू शकतो. तर बघा मुलांनो, पुढे आपल्याला हे मिक्सर दिलेलं आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये मिक्सर हे असणारच आहे. नंतर काय दिलेलं आहे बघा मुलांनो? इथे आपल्याला मिक्सर दिलेला आहे, चेअर दिलेली आहे, माउंटेन दिलेलं आहे आणि इथे फुलं सुद्धा दिलेले आहेत. इथे पर्वतही दिलेला आहे. ह्याच्या माध्यमातून सुद्धा, या चित्रांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला काय मिळतं? तर वेगवेगळ्या कोनांचे आकार आपल्याला इथे दिसून येणार आहेत. बघा मुलांनो, इथे तुम्हाला काय दिसणार आहे? वेगवेगळ्या कोनाचे आकार. तर आपल्याला इथे कुठला कोन दिसत आहे? तर काटकोन दिसत आहे. बघा, इथे लघुकोन आपल्याला दिसत आहे, इथे विशाल कोन आपल्याला दिसत आहे. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे की कंपास पेटीतील साधनांची ओळख व उपयोग, कंपास, मोजपट्टी, कोनमापक हे आपल्या
कंपास बॉक्समध्ये असतंच. काय काय असतं बघा मुलांना. बघा कंपास पेटीमध्ये काही साधनं असतात, तर त्या साधनांची आपण इथे काय करणार आहोत, ओळख करून घेणार आहोत. तर आपल्या कंपास पेटीमध्ये काय काय असतं, तर कंपास, मोजपट्टी आणि कोनमापक. वरील साधनांचा उपयोग कशासाठी करतात हे आपल्याला माहीत आहेत. हे बघा मुलांना, ह्या तिन्ही साहित्याचे नाव आपण इथे बघितलेलं आहे की मोजपट्टी आहे, कोनमापक आहे आणि कंपास सुद्धा इथे दिलेला आहे मुलांना. पुढे बघूया. आता आणखी याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. हा आहे गुन्हा. हा प्रत्येकाच्या कंपास बॉक्समध्ये असतो. मग तुम्ही असं म्हणणार की याचा वापर काय बरं असतो, तर बघा मुलांनो, कंपास पेटीमध्ये अजूनही 2 प्रकारची साधने असतात. त्यांचा उपयोग कसा करायचा ते आपण पाहणार आहोत. 2 प्रकारची साधने, ती म्हणजेच काय मुलांनो, गुन्हा आणि कर्कटक. तर याचा जो वापर आहे तो आपण कसा करायचा, तो आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊया. तर मुलांनो, पहिला जो आहे तो आहे गुन्हा. त्याचा वापर आपण कसा करतो बघूया. आता या गुन्ह्याच्या सहाय्याने सुद्धा आपण काय काढू शकतो, तर वेगवेगळ्या प्रकारचे कोन काढू शकतो. बघा, कंपास पेटीत असणारे 2 गुन्हे पहा, गुणांचे कोन तपासा. हे जे कोन आहेत गुणांचे, ते आपल्याला तपासून घ्यायचे आहेत, ते बघायचे आहेत. आणि या गुन्ह्याच्या आधारे सुद्धा आपण काय करू शकतो, वेगवेगळे कोन हे काढू शकतो. ते आपल्याला पुढील प्रमाणे दिसणार आहेत. बघा मुलांनो, इथे आपल्याला गुन्हा दिलेल्या आहेत आणि त्या गुन्ह्याच्या आधारे आपण कोणकोणते कोन काढू शकतो, तर 90 अंश कोन हे काढू शकतो, 30 अंश, 60 अंश, 45 अंश हे कोन काढण्यासाठी यांचा उपयोग होतो अनुभवा. बघा मुलांनो, इथे आपल्याला 90 अंश हा कोन आपल्याला इथे समोरच दिसत आहे. त्याच प्रकारे आपल्याला आणखी कुठला कोन मिळू शकतो, तर तिथे आपल्याला 60 अंशाचा सुद्धा कोन मिळू शकतो आणि 30 अंशाचा सुद्धा आपल्याला काय करू शकतो मुलांनो, कोन मिळू शकतो. म्हणजेच आपण गुन्ह्याच्या आधारे वेगवेगळ्या प्रकारचे कोन आपल्याला इथे काढता येतात. तर हे झालं आपल्या गुणांची माहिती. तर पुढे आपण आणखी एक साहित्य आहे, तर हे आहे मुलांनो, काय आहे, हे कर्कटक आहे. हे साहित्य जे आहे ते तुम्ही कंपास बॉक्समध्ये तुमच्या बघितलेलंच असेल. तर यालाच आपण काय म्हणतो मुलांनो, कर्कटक असे म्हणतो. बघा, बाजूला दाखवलेल्या साधनाला कर्कटक म्हणतात. हे जे साधन आहे मुलांना, जे तुमच्या कंपास बॉक्समध्ये आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, कर्कटक असे म्हणतो. तर हे झालं आपलं कर्कटक. बघा मुलांनो, हे तुम्ही बघितलं आहे तुमच्या कंपासमध्ये. आता याचा वापर आपण कसा करणार आहोत मुलांनो. बघा मुलांनो, कर्कटकचा वापर आपण कसा करणार आहोत, तर 2 बिंदूतील अंतर मोजण्यासाठी कर्कटकाचा उपयोग करतात. 2 जे बिंदू आपण मागच्या पाठामध्ये शिकलेलो आहोत की बिंदूचा वापर करण्यासाठी सुद्धा आपण कशाचा वापर करू शकतो, कर्कटकचा वापर करू शकतो. जे 2 बिंदू आहेत ते मोजण्यासाठी आपल्याला कशाचा वापर करता येईल, तर कर्कटकचा मुलांना वापर करता येईल. हे सुद्धा आपल्या कंपास बॉक्समध्ये मुलांना असतं. तर त्यासाठी सोबत मोजपट्टीही आपल्याला हवी असते. बघा, एका पेपरवरती 2 डॉट दिलेले आहेत, 2 बिंदू दिलेले आहेत. तर त्या 2 बिंदूचं आपण माप ह्या कर्कटकच्या सहाय्याने घेऊ शकतो. पण त्यासाठी आपल्याला कशाची गरज असेल, मोजपट्टीची गरज असेल. तरच आपण काय करू शकतो की आपल्या पानावर दिलेले जे काही 2 बिंदू आहे त्याचा आपण माप करू शकतो. म्हणजेच कर्नाटक आणि गुन्हा हे जे 2 साहित्य आहे, साधन आहेत, जे आपल्या कंपास बॉक्समध्ये असतं, ते सुद्धा किती महत्त्वाचं आहे हे आपण मुलांनो इथे बघितलेलं आहे. पुढे बघूया मुलांनो. पुढे बघा, आपण हे प्रकरण अगदी व्यवस्थितपणे इथे काय केलेलं आहे, स्पष्ट केलेलं आहे. याच्यामध्ये आपण काय बघितलेलं आहे बघूया. यामध्ये आपण बघितलं आहे, या पाठात आपण कोनांचे त्यांच्या मापावरून पडणारे प्रकार, कंपास, मोजपट्टी, कोनमापक यांचा उपयोग, तसेच कोनमापक न वापरता कंपास व मोजपट्टी वापरून दिलेल्या कोनाच्या मापा एवढे माप असणारा कोन काढण्याचा अभ्यास केला आहे. बघा मुलांना, इथे आपण काय काय केलेलं आहे,
आताच आपण इथे शिकलो की गुण्याच्या सहाय्याने सुद्धा आपण काय करू शकतो, कोन काढू शकतो. तर कर्कटकच्या सहाय्याने सुद्धा आपण काय करू शकतो, मोजमाप हे आपल्याला करता येईल. म्हणजेच जर आपण एका पेजवर 2 बिंदू असेल तर ते जे 2 बिंदू आहेत ते आपण कर्कटकच्या सहाय्याने मोजपट्टीच्या आधारे आपण त्याचे काय करू शकतो, मापन करू शकतो. तर बघा मुलांना, आपण या पाठामध्ये काय शिकलो आहे, विशाल कोन शिकलो, लघु कोन शिकलो आणि काटकोन शिकलो आहोत. तसेच आपल्या कंपास बॉक्समध्ये जे काही साधनं असतात त्या साधनांचा आपण काय केलं आहे, वेगवेगळ्या प्रकारे वापर करून, त्या साधनांचा वापर करून आपण कोन वेगवेगळे काढलेले आहेत. तर मुलांनो, आपण इथे कोन हा जो पाठ आहे तो अधिक स्पष्ट केलेला आहे. वेगवेगळ्या चित्राद्वारे, सारणीद्वारे इथे आपण काय केलेला आहे, तो पाठ अगदी स्पष्ट केलेला आहे.